थोरले काका बारामतीकर अर्थात शरद पवार यांचं राजकारण भल्या भल्यांच्या आवाक्यापलीकडचं समजण्यापलीकडचं. त्यांनी आजपर्यंत राजकारणात जे काही वेगळे निर्णय घेतले ते केवळ विरोधकांनाच नव्हे तर त्यांच्या पक्षांतर्गत नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नेहमीच धक्का देणारे ठरलेले. मंडळी, आज त्यांच्या या वेगळ्या निर्णय क्षमतेबद्दल बोलण्याचं कारणच असं काही घडलंय. त्याचा शोध घेणार आहोत आज आपण लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये. पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश मतदारसंघातील चेहरे, नावं आता ओपन झालेत. कुणासमोर कोण उभारणार, कुणाची लढत कशी असणार हे आता लोकांना माहीत झालंय. मात्र अजूनही सोलापूर जिल्ह्यातील काही मतदारसंघ असे आहेत जिथं अजूनही गोपनीयता बाळगण्यात आली आहे, उत्सुकता ठेवण्यात आली, उत्सुकता वाढत चाललेली आहे. त्यातला माढा असेल, पंढरपूर असेल किंवा दक्षिण सोलापूर असेल, या ठिकाणी नेमकं कुणाविरुद्ध कोण उभारणार हे पूर्णपणे स्पष्ट झालं नाही. याच यादीमध्ये अजून एक मतदारसंघ म्हणजे मोहोळ राखीव. मात्र या ठिकाणी अशी प्रचंड उत्सुकता असावी असं काही वातावरण नव्हतं. 2-3 नावं फिक्स होती शरद पवार गटाकडनं. याच्यापैकी एक नाव जवळपास फायनल झालं होतं क्षीरसागर यांचं, संजय क्षीरसागर यांचं. तेच कदाचित जाहीर होईल अशी अपेक्षा केवळ त्यांच्याच पक्षातील नव्हे, महाविकास आघाडीतील नव्हे, तर महायुतीतीलही आणि म्हणजे बाकीच्या पक्षांनाही नेत्यांना असंच वाटत होतं. मात्र रविवारी संध्याकाळी शरद पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये जी काही नवीन नावं जाहीर केली त्या यादीमध्ये मोहोळच्या मतदारसंघापुढे जे नाव आलं ते नाव वाचून महाराष्ट्रातल्या अनेकांना आश्चर्य वाटलं. ते नाव होतं सिद्धी रमेश कदम. ही कोण सिद्धी कदम असे अनेकांना एकमेकांना विचारणा केली. तर ह्यानी हे नाव अचानक शरद पवारांनी कसं काय जाहीर केलं, याच्यामागं कारण काय, याचा शोध आपण आज घेणार आहोत. मी आता म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला 3-4 नावं स्पर्धेत होती शरद पवार गटाकडे. 1 नंबरला होते संजय क्षीरसागर, 2 नंबरला होते लक्ष्मणराव ढोबळे यांचे सुपुत्र किंवा कन्या, 3 नंबरला होते राजाभाऊ खरे आणि 4 नंबरला होते रमेश कदम. यातल्या चारही नावांचा सर्वे शरद पवार गटाच्या संस्थांनी केला होता. या चारही नावापुढे काय प्लस मायनस त्यांनी व्यवस्थित रिपोर्ट शरद पवारांनी दिला होता. त्यात रमेश कदमांचं जेव्हा नाव पहिल्यांदा आलं स्थानिक नेत्यांसमोर चर्चा करताना, तेव्हा खासगीत बोलताना बैठकीत शरद पवारांनी अशी एक शंका उपस्थित केली होती की हे रमेश कदम राष्ट्रवादी पक्षाचेच एकेकाळचे आमदार, मात्र महामंडळाच्या घोटाळ्यामध्ये अनेक वर्ष ते जेलमध्ये होते, अटकेत होते. आता जामीन सुटून ते बाहेर आलेले आहेत. जर यांना उमेदवारी दिली आणि ऐन प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना, टोकाला असताना त्यांचा जामीन रद्द केला गेला किंवा रद्द करायला लावला गेला तर अशा वेळी आपलं काय होणार, असा जो प्रश्न उपस्थित केला त्याच्यावर कुठल्याच स्थानिक नेत्याला उत्तर देता आलं नाही. त्यामुळे रमेश कदम हे नाव बाजूला पडलं. त्यानंतर दुसरं नाव होतं ते ढोबळेंचं. मात्र गेली 8-10 वर्ष लक्ष्मण ढोबळे या शरद पवारांपासून खूप दूर गेले होते. ते जेव्हा भाजपमध्ये होते, देवेंद्र फडणवीसांसोबत होते, तेव्हा खुद्द भाजपच्या मूळ नेत्यांनीही कधी शरद पवारवर टीका केली नसेल एवढी जहरी टीका याच ढोबळेंनी कारण जे ढोबळे सर बोलायला मुत्सदी, त्यांच्या वाणीमध्ये एक लहेजा वेगळा, वेगळ्या पद्धतीची त्यांची ती भाषा आहे. मात्र त्या भाषेमध्ये सुद्धा एक जहरी टीका जी असती ती त्यांनी शरद पवारांबद्दल लिहिताना बोलताना वारंवार वापरलेली. त्यामुळे त्यांचं कदाचित यावेळी त्यांचं नाव येणार नाही अशी जी खात्री सगळ्यांनाच वाटत होती, तसंच झालं. ढोबळेंचं नाव बाजूला सरलं गेलं. त्यानंतर राजाभाऊ खरे यांचं नाव आलं. राजाभाऊ खरेंना यशवंत माने, राजन पाटील यांना या मोहोळ मतदारसंघामध्ये ताकदीनं तोंड देण्यासाठी जी रसद लागती ती रसद खरेंकडे आहे. मात्र अचानकच अकस्मात अलीकडच्या काही महिन्यामध्ये राजाभाऊ खरे समोर आलेत. ते सुरुवातीपासून जे नाव पाहिजे 5 वर्ष सरळ काम पाहिजे ते आहे का, असा सुद्धा प्रश्न राष्ट्रवादी नेत्यांपुढे पडला होता. त्यामुळे ते तुझं नाव बाजूला पडलं. जेव्हा क्षीरसागरांचं नाव आलं त्यावेळी पुन्हा असा एक नवीन मुद्दा शेवटच्या टप्प्यामध्ये क्षीरसागरच फायनल होते. मात्र राखीव मतदारसंघामध्ये राखीवच उमेदवार पाहिजे, मूळचा राखीव पाहिजे असं काही जणांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर ते नाव मागं पडलं. मग आता चौघही नाही तर मग करायचं काय. मग शेवटच्या क्षणी शरद पवारांनी जे त्यांची नेहमीची जी स्टाईल आहे असं अचानक काहीतरी वेगळा निर्णय घेऊन धक्का देतात. त्यांनी या रमेश कदमांची कन्या
सिद्धी कदम यांचं नाव जाहीर केलं. सिद्धीताईंचं वय आहे फक्त 26. त्यांच्या दुप्पट तिप्पट उन्हाळे पावसाळे फिरलेले नेते समोरच्या महायुतीमध्ये आहेत. राजन पाटील आनगरकर असतील किंवा बाकीचे नेते असतील. अशा वेळी फक्त 26 वर्षाची एक अत्यंत कमी वयाची उमेदवार या ठिकाणी कशा पद्धतीनं मोहच्या पाटलांना क्ष देणार, हा एक उत्सुकतेचाच प्रश्न निर्माण झालेला आहे. 2019 साली जेव्हा जेलमध्ये होते रमेश कदम, या सिद्धी कदमांचे वडील पिता, त्यावेळी त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता जेलमधूनच. म्हणजे त्यावेळी त्यांना तेवढा अर्ज भरण्यासाठी त्यांना मुभा देण्यात आली होती. काही दिवस ते पॅरोल सुटून इकडे जामिनात पॅरोल सुटून तिथे येऊन त्यांनी ते अर्ज भरला होता. ते पुन्हा आत गेल्यानंतर त्यांची प्रचाराची जी धुरा आहे, या त्यांच्या फॅमिलीने जी स्वीकारली होती, त्यात सगळ्यात मोठा रोल या सिद्धीताईंचा होता. पिता जेलमध्ये असताना ही सिद्धी कदम, ही मुलगी, ही कन्या इथं मोहोळच्या रणांगणामध्ये मोठ्या द्वेषानं, मोठ्या जिद्दीनं लढत होती. आणि विशेष म्हणजे रमेश कदम आतमध्ये जेलमध्ये असतानाही त्यावेळी तब्बल 23,000 मतं खेचली. त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा या सिद्धीताईंचा होता. कदाचित ती घटना 5 वर्षापूर्वीची ते सर्व प्रसंग, आणि विशेष म्हणजे त्यावेळी सिद्धीताईंनी या राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी विरोधाचाच प्रचार केला होता. त्या सगळ्या गोष्टींची नोंद कुठंतरी शरद पवारांच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये, बुद्धीमध्ये झालेली नोंद आहे, आणि त्यांनी त्याचा बरोबर वापर करून आता हे सिद्धी कदम हे नाव पुढं आणलेलं आहे. आता याच्यात राहिला विषय मग बाकीच्या नेत्यांचं काय. क्षीरसागरांना अनेक निवडणुका लढवण्याचा इथं अनुभव आहे. भले ते विजयी झाले नसले तरी सुद्धा. राजाभाऊ खरेंकडे रसद आहे, ढोबळेंकडे अनुभव आहे. असं असताना एका 26 वर्षाच्या एका मुलीला तिकीट देणं शरद पवारांचं, याच्यामागे नेमकी गेम काय, डाव काय, असा सुद्धा आता सवाल विचारला जाऊ शकला नाही. काही जण आता आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खुद्द शरद पवारांच्या कन्या सुप्रियाताई असतील, सुशीलकुमार शिंदेच्या कन्या प्रणितीताई असतील, यांनी सुद्धा कमी वयामध्ये राजकारणात येऊन एक यश मिळवलेलं आहे. तशा पद्धतीनं इथं होऊ शकतं का? शरद पवार त्यांना ताकद देऊ शकतील का? असा प्रश्न एकीकडे उपस्थित केला जात असला तर दुसरीकडं हे कदाचित डमी उमेदवार तर नाही ना, किंवा ही नुरा मुस्ती तर होणार नाही ना, असाही सवाल खुद्द त्यांच्याच पक्षातील काही कार्यकर्ते आता कुजबुजू लागले. मात्र सत्ता काबीज करण्यासाठी, भाजपचं सरकार उलटवण्यासाठी शरद पवार एकेका आमदारावर 8-8, 10-10 दिवस विचार करत असताना मोहोळ सारख्या ठिकाणी ती एवढा मोठा जुगार खेळतील किंवा एवढी मोठी रिस्क घेतील असं वाटत नाही आजपर्यंत त्यांचा अनुभव पाहता. कदाचित अनेक हुकमी पत्ते त्यांच्या खिशात आहेत. प्रचार अर्ज भरल्यानंतर सिद्धी कदम ही सुरुवात होईल. राहिला विषय आता या मतदारसंघातल्या दुसऱ्या पाटलांचा, म्हणजे उमेश पाटलांचं काय होणार. कारण अजित पवारांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी, अजित पवार गटाचे किंवा पूर्वी एक संघ राष्ट्रवादी त्यावेळचे ते प्रदेश प्रवक्ते असे हे उमेश पाटील यांनी अजित पवारांना खुश करण्यासाठी वेळोवेळी शरद पवारवर टीका केली, सुप्रियाताईंवर टीका केली, जयंत पाटलांवर टीका केली, कुणालाही तरी सोडलं नाही. असं असतानाही सर्व जुनं विसरून शरद पवारांनी पुन्हा एकदा बेरजेचं राजकारण करण्यासाठी या उमेश पाटलांना गेले 10-12 दिवस जर स्वतःच्या गाडीमध्ये बसून चर्चा केली, ऑफिसमध्ये बोलून घेतलं होतं. बरं वेळ तास 2-2 तास एकेका उमेदवार चर्चा केली होती. विशेष म्हणजे यावेळी उमेश पाटलांनी त्यांना हे विचारलं होतं, साहेब मी तुमच्यावर पूर्वी टीका केली आहे, त्याचा कुठं मला भविष्यात त्रास होणार नाही ना सुप्रियाताई किंवा रोहित दादाकडनं. त्यावेळी त्यांनी सांगितलं तो विषय संपला. त्यावेळी तुम्ही तुमच्या भूमिकेत बरोबर होता, आता मी माझ्या भूमिकेत बरोबर, ते सोडून द्या. असं म्हटलेलं असतानाही शेवटच्या टप्प्यात 2 दिवसापूर्वी अकस्मातपणे रोहित दादा पवार आमच्यावर टीका करणाऱ्या या उमेश पाटलांना कदापिही प्रवेश दिला जाणार नाही असं ते सांगू लागतात. याचा अर्थ काय असू शकतो? कदाचित शरद पवार फॅमिलीला असंही वाटलं असेल, जे अजितदादांचे होऊ शकले नाही ते आपले कसे होऊ शकतील. हा विषय फक्त अजितदादांचा, उमेश पाटलांचा नाही, पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय नेत्यांचा आहे. जे शरद पवारांचे होऊ शकले नाही ते अजितदादांचे कसे होणार, हा एक नवा वेगळा विषय.
मग त्यामध्ये माड्याचे बबनदादा शिंदे असू शकतील, मोहोळचे राजन पाटील असू शकतील, अकलूजचे मोहिते पाटील असू शकतील, असे सोलापूर जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांचा विषय असो. विषय आपला आजचा फक्त मोहोळचा होता. कारण सिद्धी कदम यांची नावाची घोषणा करण्यापूर्वी किंवा हे नाव फायनल करण्यापूर्वी शेवटच्या क्षणापर्यंत उमेश पाटलांनाही राष्ट्रवादी शरद पवार गटानं विश्वासात घेतलेलं नाही. याचा अर्थ काय? असं होऊ नये ते आता कदमांचा प्रचार करणार का राजाभाऊ खरे किंवा क्षीरसागरांपैकी एक उमेदवार ते उभा करून तिसरा गडी मैदानात आणणार? खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. या पुढच्या 2-3 दिवसात या सगळ्याचं चित्र स्पष्ट होईल. मात्र एवढं खरं की वडील जेलमध्ये असताना 23,000 मतं घेणाऱ्या सिद्धी कदम नक्कीच यंदाच्या या मोहोळ मतदारसंघामध्ये काहीतरी संघर्ष असा निर्माण करणार. याचं जे लक्षात येऊ लागलंय तसं ते घडण्याची चिन्ह दिसू लागलेत, हे मात्र निश्चित. मंडळी, असे खूप वेगवेगळे विषय आपण चर्चा करू. आता रोजच्या निवडणुकीत चर्चा करणार आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.